विकासाच्या प्रवाहात समाजातल्या सर्व घटकांना सामावून घेण्याची गरज आहे असा टोला राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना लगावलाय। भारतीय उद्योग महासंघाच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते। यावेळी आपल्या पंतप्रधान पदाबाबत सुरू असलेली चर्चा ही निरर्थक असल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केलं। India cannot go forward without partnership, without working together. The poor are one component of our country. Business is another component. The middle class is a third component. We have to work with all these components. नवी दिल्लीत उद्योगपतींसाठी आयोजित CII परिषदेत बोलताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदींवर असा निशाणा साधला। यावेळी पंतप्रधान पद आणि आपल्या लग्नाबाबतची चर्चा हा केवळ धुरळा असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेतली हवाही काढून टाकली। Somebody else saying, boss, when you're going to be PM? Somebody saying, no, you're not going to be PM. Somebody saying, maybe you will be PM. There's a good possibility. It's like the American polling charts. You know, this is looking at a 47.3% possibility that he might be PM. These are all irrelevant questions. यावेळी देशातल्या तरुणांच्या ऊर्जेला दिशा देण्याची गरज असल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं। तसंच उद्योजकांच्या चांगल्या कामगिरीमुळे परदेशात भारताची कामगिरी उंचावल्याचंही ते म्हणाले। We need to use the energy generated by this movement of people and ideas, the force that this movement is generating, and we need to use it to empower everybody, not one person. You're the people who tell the world what this energy is about. Over the last couple of years, you have done a tremendous job. The image of India has changed. तर विरोधकांनी मात्र राहुल गांधींची पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे। त्यांनी आधी पंतप्रधानांना ताकद द्यावी, नंतर विकासाच्या गप्पा माराव्यात अशी टीका भाजपने केली आहे। कि एक भ्रष्ट राज के युवराज का चलता फिरता भाषण था, चलताऊ भाषण जिसे कि देसी भाषा में कह सकते हैं। इस चलताऊ भाषण में ना तो कोई तथ्य थे, न सच्चाई थी, और न ही जो है वो देश की दिशा क्या उनके दिमाग में है, ध्यान में थी। केवल भाषण के साथ उपदेश, और उपदेश के साथ साथ किसी प्रवचन के रूप में ये भाषण दिया गया। राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी दोघंही आपापल्या पक्षात पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जातात। मात्र एकमेकांवरील टीकेची एकही संधी हे दोन्ही नेते सोडत नाहीत। युवराज राहुल यांनी केलेल्या टीकेतून ते पुन्हा एकदा दिसून आलं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।